फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच महिलांची पाण्यासाठी वळ। केलापाणीतील महिलांची हंडाभर पाण्यासाठी शोधाशोध। हंडाभर पाणी मिळवण्यासाठी 5 किलोमीटरचा जीवघेणा प्रवास। 200 फूट खोल दरीत उतरून आणावे लागते पाणी। जल जंगल जमीन रक्षणकर्त्यांची पाण्यासाठी कसरत। फेब्रुवारी महिन्याला सुरुवात झाली आहे। उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत। उन्हाळ्याला सुरुवात होत असताना मात्र राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या तोरणमाळ लगतच्या केलापाणी या गावात आजही रस्ता नसल्याने इथल्या आदिवासी पुरुष महिलांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे। माझे नाव रंजना वसावे। आम्हाला पाणी घ्यायला येतो आम्ही 4-5 किलो अंतरावरून म्हणजे तिच्या घरातून पाणी घेऊन जातो आम्ही। दररोज पाणी घेऊन जातो आम्ही घोट्यात घेऊन 4-5 किलो अंतरावर घेऊन जातो आम्ही घोट्यावर पाणी घेऊन। फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच पाणी टंचाईच्या तीव्र झळा येथील नागरिकांना बसत आहेत। पिण्यासाठी लागणाऱ्या हंडाभर पाण्यासाठी या आदिवासी महिलांना 4 ते 5 किलोमीटर डोंगरदऱ्यातून पायपीट करत जीवघेणा प्रवास करावा लागत आहे। 200 फूट खोल दरीत उतरून या महिलांना पिण्याचे पाणी आणावं लागत असल्याचं विदारक चित्र सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये पाहावयास मिळतंय। आजही आदिवासींच्या मरणयातना संपलेल्या नाहीत। शहरे डिजिटल होतील हो, पण आदिवासींच्या जीवनमानाचं काय असा प्रश्न निर्माण होतोय। पाणी टंचाईवर प्रशासनाने वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे, नाहीतर यापुढे भयंकर परिस्थिती निर्माण होण्यावाचून राहणार नाही। स्पेशल रिपोर्ट श्री न्यूज नंदुरबार।